मग तुम्ही म्हणताय आता तुम्ही म्हणताय की शेतकऱ्याचं सरकार नाही पण मतदान भरभरून मध्ये घोटाळा आहे किंवा काहीतरी घोटाळा आहे किंवा पैसे राजकारण चालू ते शेतकरी मतदान करू शकत नाही त्याला. बावनकुळे साहेब म्हणतात सभामध्ये की ज्याच्याकडे फोर व्हीलर गाडी कार गाडी त्याचं कर्ज माफ होणार काय त्याला काय त्याला सोने गेला त्याला पण त्याला हे शेतकरी अपाय पहिला बिगरची आपला जावा काही शक्यला त्याला नाही कापायचं शेतकऱ्याला काही ठेवायचं नाही त्याला फोर व्हीलर गाडी नको त्याला कपडे ठेवायचे नको त्याला फाटके चपला पाहिजे मग ते शेतकरी माफी बसवायचं तो शेतकरी म्हणून बोलतो पक्षाची काही घेणं नाही देणं नाही आम्ही शेतकरी माणसं आहे. काय म्हणताय की आता तुम्ही राष्ट्रवादीच म्हणले शरद पवार उद्धव ठाकरे यांना शेतकरी जाणे यांना काय केलेलं आहे त्यानं सरसकट कर्ज निकाल. काय नाव गाव सांगा आपण. भीमराज चौरे हनुमंतगाव राहणार हनुमंतगाव हनुमंतगाव हो बजरंगबलीची भक्त आहे बा. हो काय भाव गेले आज कांदे 901 रुपये 901 रुपये. हा काय भावाबद्दल काय सांगशा. भावाबद्दल काय निम्मे पैसे घरातून टाका लागणार आहे खर्च निम्मे पैसे घरातून टाका लागणार. हो कारण काय कारण काय भावच नाही त्याला नेमकं याला जबाबदार कोण आहे. शेतकरी याला सरकार जबाबदार आहे सरकार सरकार जबाबदार. जबाबदार मकाची तितारा केली तर सोयाबीनची केली कापसाची केली कांद्याची हे केलं हे सरकार शेतकरी सर्व चालवलं. मग तुम्ही म्हणताय आता तुम्ही म्हणताय की शेतकऱ्याचं सरकार नाही पण मतदान भरभरून मध्ये घोटाळा आहे किंवा काहीतरी घोटाळा आहे किंवा पैसे राजकारण चालू ते शेतकरी मतदान करू शकत नाही त्याला. असं काही का? हो शेतकरी मतदान करू शकत नाही त्याला. पण मग तुम्ही म्हणता ईव्हीएम मध्ये घोटाळा पण तसं काही दिसून येत नाही अजून कसं काय दिसू येत ते काय सारं झाकड आलं वरून सूत्र हलवून राहिलं काय झाकड आलं होणार त्याच्यामध्ये तेच नाही का? काय होतं शेतकरी हिंमत होणार मतदान करायला शेतकरी जवळ 80% शेतकरी 20% व्यापारी नोकर 7 लोक आहे असे 80% लोक एक शेतकरी हिंमत होणार नाही भाजप मतदान करायची. पण तसं म्हणताय पण आकडे तर त्यांच्याच आकडे काहीतरी फॉल्ट आहे ते आकड्यात काहीतरी फॉल्ट आहे आकड्यात काहीतरी हा किंवा पैसे राजकारण काहीतरी करते पण शेतकरी शिक्का आणू शकत नाही त्याला. आणू शकत फार मोदी शहाणा फडणवीस फार वाटून लावतो. आता काप हे मका चालू आहे 1500-1400 मका 1400 चालू आहे 8 वर कापूस परत 6.5-7 काय शेतकऱ्याला काय ठेवलं काय ना एका रात्रीमध्ये 200 रुपयाचा भाव ते ना खताचे वाढवले खताचे भाव वाढले. खताचे 200 एका रात्री वाढवले म्हणजे सारा मनमानी वाढ झाला त्यांचा वाला. म्हणजे शेतकऱ्याचं सरकार नाही थोडक्यात. हा शेतकरी सरकार नाहीचे कर्जमाफी बद्दल काय सांगता. कर्जमाफी काय काय निघत नाही सांगत नाही फक्त कर्जमाफी करा उद्धव ठाकरे ना शरद पवार साहेबांना हे फडणवीस करू शकत नाही कर्जमाफी शेतकरी. पण मग असं वाटतं तुम्ही राष्ट्रवादीची भक्त आहे. फक्त तोंडाला पास नाही राष्ट्रवादी फक्त नाही आम्ही शेतकरी म्हणून बोलतो पक्षाची काही घेणं नाही देणं नाही आम्ही शेतकरी माणसं आहे. काय म्हणताय की आता तुम्ही राष्ट्रवादीच म्हणले शरद साहेबांचे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना शेतकरी जाणे यांना काय केलेलं आहे त्यानं सरसकट कर्ज निकास न लावता कर्जमाफ केलं शेतकऱ्याचे उत्पन्न द्यायद्वारे चांगलं तेच झालं. आता बावनकुळे साहेब म्हणतात सभामध्ये की ज्याच्याकडे फोर व्हीलर गाडी कार गाडी त्याचं कर्ज माफ होणार. काय त्याला काय त्याला सोने गेला त्याला पण त्याला हे शेतकरी अपाय पहिला बिगरची आपला जावा काही शक्यला त्याला नाही कापायचं शेतकऱ्याला काही ठेवायचं नाही त्याला फोर व्हीलर गाडी नको त्याला कपडे ठेवायचे नको त्याला फाटके चपला पाहिजे मग ते शेतकरी माफी बसवायचं तो म्हणजे त्याला काही करायचंच नाही रात्रंदिवस बघतो करतो एवढं तेवढं करतो आणि त्याला काय होतं ते बाबा काय फोर व्हीलर गाडी नको घोडा नको आणि फाटके कपडे कर बिगर चपला कर म्हणा चपला सुद्धा ठेवून आला तो. बरोबर काय शेतकऱ्याचे थट्टा लावले काय ना एक तर शेतकऱ्याचे पिका पावसानं गेले भाव तर गेले खर्च नव्हते भावाला मजुरी लाट होत नाही मजुरी वाढत द्या कारण त्याला घाम घालावा लागतो पण खताचे औषध 200-250 रुपये पंप तणनाशक रुपये राहिलं आहे का बोला